टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि दुसरा आठवडा विधिमंडळाच्या अधिवेशनाचा सुरू आहे। परंतु विधिमंडळाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री कार्यालयापासून काही अंतरावरतीच हा संपूर्ण कचरा जो आहे तो विधिमंडळाच्या आवाराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण घाणीचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी पसरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फूड पॅकेट्सचे जे प्लास्टिकचे रॅपर्स आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आणि विधिमंडळामध्ये जो काही रिनोव्हेशनचं काम सुरू आहे त्या रिनोव्हेशनच्या कामांमधले जे फर्निचर असतील आणि तत्सम इतर वस्तू असतील ती सगळी गोष्ट जी आहे ती या विधिमंडळाच्या परिसरात या ठिकाणी साठवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच उपमुख्यमंत्री कार्यालय या ठिकाणून हाकेच्या अंतरावरती आहे आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या आजूबाजूलाच हा सगळा बाहेरच्या परिसरामध्ये हा सगळा कचरा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। जवळपास विधिमंडळाचा आत्ता दुसरा आठवडा सुरू आहे तरी देखील या सगळ्या कचऱ्याकडे विधिमंडळाच्या संपूर्ण कार्यालयाचं जे आहे ते लक्ष गेलेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत रोहिणी खडसे यांनी या संदर्भातला व्हिडिओ जो आहे तो ट्वीट केलेला होता आणि आत्ता आपण या संदर्भातली रियालिटी चेक करत होतो आणि या सगळ्या रियालिटी चेकमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। कचऱ्यासोबतच डेब्रिज असेल आणि इतर जे काय रिनोव्हेशन करण्यात येतं आहे त्याचं साहित्य देखील या ठिकाणी जमवलेलं असल्याचं पाहायला मिळतोय। पावसाळी अधिवेशन आहे, पाऊस देखील पडत असतो त्यामुळे हा कचरा जो आहे तो या ठिकाणी ओला झालेला आहे, दुर्गंधी देखील या ठिकाणी आहे। त्यामुळे एकंदरीतच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्येच हा सगळा कचरा जो आहे तो जमलेला आहे आणि या संपूर्ण कचरा काढण्याच्या संदर्भात दुर्लक्ष जे आहे ते विधिमंडळाचं झालं आहे का असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।